नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. लवकरच स्टार प्रवाहावर एक नवीन मालिका सुरू होते जिचं नाव आहे लग्नानंतर होईलच प्रेम आणि त्यानिमित्ताने ती कास्ट आपल्यासोबत आहे. तुम्हा चौघांचंही स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? पहिले मस्त, खूप छान. छान, मस्त. बरं, एंट्री खूप धमाकेदार झाली, धाकधूक चेहऱ्यावरती दिसत होती, खास करून तुझ्या. आणि आता सिरियल लवकरच सुरू होते, ती किती धाकधूक आहे, एक्साइटमेंट आहे, नेमकं काय आहे फिलिंग? धाकधूक तर आहेच, कारण ते बटरफ्लायज येतात जोपर्यंत आपला शो लॉन्च होणार असतो, कुठलाही आपलं नवीन काम येणार असतं तेव्हा, कारण ते लोकांना आवडणं खूप जास्त महत्त्वाचं असतं कुठल्याही ॲक्टरसाठी, कारण आपण खूप मेहनत घेत असतो त्यामध्ये. आम्ही सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली आहे यामध्ये. आय होप तुम्हा सगळ्यांना ते आवडेल. सो प्लीज बघा, 16 तारखेपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता आपल्या स्टार प्रवाह या लाडक्या वाहिनीवरती लग्नानंतर होईलच प्रेम. थँक्यू. आता 4 वर्षानंतर आणि आता प्रोमोज रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आल्या असतील. हो. काय फिलिंग आहे तुझी? कधी कुठलीही गोष्ट नव्याने जेव्हा आपण सुरू करत असतो तेव्हा एक टेन्शन असतंच की ते आवडेल की नाही, प्रेक्षकांना आपलं नवीन कॅरेक्टर आवडेल की नाही. प्रोमोजना तर खूप खूप छान प्रतिसाद मिळाला. थँक्यू सो मच की सगळ्या प्रेक्षकांनी आमच्या प्रोमोजवर एवढा उदंड प्रतिसाद दिला आणि इतकं छान भरभरून आमच्यावर ते प्रेम करत आहेत. पण खरी गंमत तर मालिकेत आहे आणि माझी खूप इच्छा आहे की प्रेक्षकांना ही मालिका आवडावी आणि त्यांनी आमच्यावर असंच भरभरून प्रेम करावं. त्यामुळे खरोखरच मनात अजूनही जसा हा म्हणाला बटरफ्लायज, तर तसं माझ्याही पोटात गोळा आला आहे. सो बघूया तुम्हाला ही मालिका कशी वाटते आणि काय तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचतीलच. आता 4च दिवस राहिले आहेत आमच्या मालिका सुरू होण्यासाठी, तेव्हा परत एकदा सांगते, बघायला विसरू नका. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता आपल्या लाडक्या चॅनलवर स्टार प्रवाहावर लग्नानंतर होईलच प्रेम. येस, काय फिलिंग आहे, किती एक्साइटमेंट आहे आणि आता नवीन कॅरेक्टर घेऊन प्रेक्षकांना भेटायला येते? खूप छान वाटतं आहे. अप्पूमुळे खूप प्रेम मिळालं आहे खरंच आणि ते अजूनही मिळतं आहे. आणि आता मी काव्या हे पात्र साकारणार आहे. सो काव्याची आणि ज्ञानदाची एक नव्याने झालेली ओळख आणि काव्याचा आता इथून पुढचा प्रवास आणि तो सगळा मला साकारायला मिळाला आहे. एवढं एक छान पात्र माझ्या नशिबी आलं आहे. ह्याच्यासाठी खरंच खूप छान वाटतं आहे. आणि मुळातच शूट करत असताना खूप मजा येते. फार इंटरेस्टिंग सीन आमच्या सगळ्यांच्याच वाट्याला आलेले आहेत. आणि आता तू प्रेक्षकांचं प्रेम कसं मिळतं आहे काय किंवा रिस्पॉन्सबद्दल विचारलंस तर हे मला आवर्जून सांगायला आवडेल की आत्तापर्यंत आमच्या मालिकेचे जे प्रोमो आलेले आहेत स्टार प्रवाहाच्या पेजवरती तुम्हाला सगळ्यांनाच बघायला मिळाले असतील. त्या सगळ्याच प्रोमोजना 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेले आहेत. ही फारच आनंदाची गोष्ट आहे का आम्हाला सगळ्यांनाच, आमच्या पूर्ण टीमसाठीच. सो असेच आशीर्वाद प्रेक्षकांचे आमच्यासोबत राहो, अशीच साथ तुम्ही आम्हाला कैक वर्ष इथून पुढे द्या. आमची मालिका आणि त्यातला प्रत्येक एपिसोड तुमच्यासमोर जेव्हा येईल तेव्हा तो तुम्हाला आवडेलच याची मला खात्री आहे. त्यामुळे बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. 16 डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. थँक्यू. खूप एक्साइटमेंट आहे. म्हणजे आता काय सांगू, खरं तर समुद्रात उडी मारली तर कळेल किती एक्साइटमेंट आहे. एवढी एक्साइटमेंट आहे. नाही तर मारणार नाही आहे, पण तुम्ही बघायला विसरू नका आपल्या स्टार प्रवाहावर लग्नानंतर होईलच प्रेम 16 डिसेंबरपासून संध्याकाळी 7 वाजता. धन्यवाद. बरं, एक पुढचा प्रश्न आहे. लग्न, प्रेम या सगळ्या गोष्टींवर आपण मगाचपासून बोलतोय. खऱ्या आयुष्यात तुम्ही कोणाचे लव गुरु किंवा ब्रेकअप गुरु असं काही राहिलात का? हो, नाही तो शोमधला होता. पण ऑफकोर्स आपले कुणीतरी आपला मित्र असतो, मैत्रिणी असतात की ज्यांच्या लाईफमध्ये असं काही घडलेलं असतं किंवा स्वतःच्याही लाईफमध्ये घडलेले काही एक्सपिरियन्स आपण त्यांना शेअर करतो की बाबा ही मुलगी जरा अशी आहे, जरा हे करून बघती, अशी वागते, तर कदाचित तिच्या मनात असं असणार म्हणजे काही नसणार आहे. सो असं बऱ्याच वेळा करून झाले आणि मला असं वाटतं की जनरली सगळ्यांसोबत ते होतं. कुणी ना कुणीतरी आपला मित्र किंवा मैत्रीण असते की ती सांगते किंवा तो सांगतो की जरा असं झालं आहे रे, ती कदाचित तसा रिस्पॉन्ड करत नाही किंवा तो कदाचित तसं बनत नाही किंवा त्याने ना असं रिस्पॉन्ड केलं तर काही आहे का, एक होप लावून असतात. सो बऱ्याचदा असं झालं आहे आणि तसं गाईडही केलेलं आहे. आता ते चुकीचं आहे बरोबर ते माहीत नाही, पण केलेलं आहे. तुम्ही कोणी असं कधी केलंय का, लव गुरु किंवा ब्रेकअप गुरु राहिलेत का कोणाच्या आयुष्यात? हो, म्हणजे प्रत्येक मालिका जेव्हा मी
सुरुवात होते कुठल्या मालिकेची, तेव्हा मी त्या पात्राच्या प्रेमात पडतो आणि जेव्हा मालिका संपते तेव्हा माझं त्याच्याबरोबर ब्रेकअप होतं. एवढं अतूट नातं आहे माझं. प्रेक्षकांना ह्या निमित्ताने सांगायला आवडेल की आमचा पार्थ म्हणजेच विजय आंदळकर यांनी वकिलीचा अभ्यास केलेला आहे. हे ह्याच्यातनं दिसतंय. थँक्यू. तुम्ही लव गुरु ताई? माझ्याकडे बघून वाटतंय लव्ह गुरु नाहीये आणि ब्रेकअप गुरु पण नाहीये. आय होप असे लोक योग्य वेळी आयुष्यात आले असते. बरं, अजून एक प्रश्न आहे, कोणाच्या लग्नात बिना इन्व्हिटेशन गेलायत का? हां, बरेचदा इन्व्हिटेशन मिळूनही जाता आलेलं नाहीये. हां. बरं, ठीक आहे. आम्ही खूप एक्सायटेड आहोत, प्रेक्षक खूप एक्सायटेड आहेत येणाऱ्या सिरियलसाठी. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा? जाता जाता प्रेक्षकांना हेच सांगेन की प्लीज जसं आत्तापर्यंत प्रोमोजनं रिस्पॉन्स दिला तसाच आमच्या मालिकेलाही छान रिस्पॉन्स द्या आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला आमची मालिका नक्की नक्की आवडेल. तेव्हा प्लीज बघायला विसरू नका. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता आपल्या लाडक्या स्टार प्रवाहावर लग्नानंतर होईलच प्रेम.